भावा, जगातलं सर्वात भारी नातं कुठलं? बहीण. एकुलती एक या बिस्किटाची दुनियेची तू माझी क्यूटशी राज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग असं रक्षाबंधनचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ एडिट केला मित्रांनो. खूप कडक असा व्हिडिओ झाला एडिटिंग. तुम्ही आपला प्री व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आणि मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलाइड मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार आहे. आणि त्याबरोबर मित्रांनो लागणारे प्रिसेट कोणते असणारे बिटमार्क आणि शेक इफेक्ट हे दोन्ही प्रिसेट तुम्हाला इनपुट करून आपल्या आलाइड मोशनमध्ये घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं, तुमचा आलाइड मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जे मटेरियल लागणार तुम्हाला मी सांगितलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि जर आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केला तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की तिथे डेली मटेरियल आपलं फ्रीमध्ये येत असतं. तर त्यानंतर मित्रांनो काय करायचं, तुम्हाला खाली प्रोजेक्टचे ऑप्शन क्लिक करायचे आणि एक नंबरचा आपला जो प्रिसेट असणार त्याला ओपन करून घ्यायचे. अशा प्रकारे मी तुम्हाला एक प्रिसेट तयार करून दिले. ही प्रिसेट खूप ट्रेंडिंगला आहे, त्यामुळे ही प्रिसेट मी पुन्हा एकदा रेडी केले आणि खूप भारी असे कन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये रेडी झाले मित्रांनो. तर काय करायचं तुम्हाला मित्रांनो, फक्त तुम्हाला असं स्टार्टिंगला येऊन खाली इथे बघू शकता प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आणि मित्रांनो इथे काय करायचं आहे तर तुम्हाला बघू शकता एक फोटो घ्यायचा आहे. फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे, मोशन ट्रान्सफर यायचं आहे, त्याला असं खाली स्क्रोल करायचं आहे. इथे बघू शकता वरती मित्रांनो इथे जो शॅडो आहे व्हाईट कलरचा तो तुम्हाला अशा प्रकारच्या इथे ठेवायचं आहे. लॉंग प्रेस करून या सर्व लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे. एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आहे तर मित्रांनो फोटो लेअर क्लिक करायचं आहे, पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर मित्रांनो याला कुठे ठेवायचं 5 सेकंद 8च्या बीटवर येऊन दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून वाढून घ्यायचं अशा प्रकारे बघू शकता. यानंतर एवढं काम झाल्यानंतर पुन्हा स्टार्टिंगला यायचं मित्रांनो, पुन्हा प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. आणि हा एक मी तुम्हाला इमेज दिला तो इमेज घ्यायचा आहे. त्यानंतर मोशन ट्रान्सफरमध्ये यायचं वर त्याला स्क्रोल करून याला काय करायचं मित्रांनो अशा प्रकारे त्या मध्यभागी नीट ॲडजस्ट करायचं आहे. यानंतर याच फोटोला असं क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो काय करायचं आहे, ब्लेंडिंग ॲपसिटीमध्ये येऊन तुम्हाला कलरमध्ये जाऊन शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करून याच फोटो लेअरवर क्लिक करून लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या खाली घेऊन यायचं. बघू शकता अशा प्रकारे जो आपण पहिला फोटो ॲड केला त्याच्यावरती ठेवायचं आहे. यानंतर हा सुद्धा जो लेअर आहे फोटोचा तो 5 सेकंद 8च्या बीटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एवढं काम झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे तर आता पुढे येऊन तुम्हाला 5 सेकंद 8च्या बीटवर यायचं आहे. आणि आता पुन्हा प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन मित्रांनो दुसरा फोटो तुम्हाला आवडतं तुमचा घ्यायचं आहे बहीण भावाचं. त्यानंतर मोशन ट्रान्सफर येऊन याला खाली स्क्रोल करायचं सेम पद्धतीने याला इथे नीट ॲडजस्ट करायचं आहे. आणि मित्रांनो याला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या अशा बघू शकता खाली करून घ्यायचं आहे. यानंतर हा जो आपण दुसरा सेकंडवाला फोटो ॲड केला इथे बघू शकता वरती बहीण भावाचं रक्षाबंधनचा त्यावर क्लिक करून शेवटला येऊन इथे वाढून घ्यायचं आहे. आणि याला सुद्धा अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. मित्रांनो एवढं काम तुम्हाला करून घ्यायचं, खालीवरती करून घेऊया अशा प्रकारे दिसणार बघू शकता. यानंतर काय करायचं तुम्हाला तर मित्रांनो पुन्हा 5 सेकंद 8च्या बीटवर येऊन खाली प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन हा रक्षाबंधनचा जो पेज आहे तो पेज ॲड करायचा तुम्हाला अशा प्रकारे होऊ शकता. यानंतर याच पेजवर क्लिक करून शर्टपर्यंत वाढून घ्या. एवढा काम झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, स्टार्टिंगला येऊन खाली प्लसवर क्लिक करून एक शेप सिलेक्ट करायचे, वरती 3 डॉट जाऊन फिल कम्स एअर ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यानंतर कलरमध्ये जाऊन ब्लॅक कलर सिलेक्ट करायचं आहे. शर्टपर्यंत ही लेअर जी आहे ती वाढून टाकायचे. यानंतर स्टार्टिंगला येऊन याच लेअरवर क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन ॲड इफेक्ट्सवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं सिम्पल स्टार्ट फीड. हा सिम्पल स्टार्ट फीड हा जो इफेक्ट आहे तो सर्च केल्यानंतर वरती घेऊन जाईल, त्यावर क्लिक करून स्टार्टण्यासाठी क्लिक करायचं आहे. आणि याची पोझिशन तुम्हाला घ्यायचं आहे झेड पोझिशन घेतल्यानंतर बघू शकता मित्रांनो इथे झेड पोझिशन क्लिक केल्यानंतर पोझिशन जे आहे ते प्लसवर क्लिक करायचं आहे आणि राईट साईडला असं स्क्रोल करायचं आहे. जेवढं स्क्रोल करतील तेवढं करून घ्या. यानंतर तुम्हाला शेवटला येऊन पुन्हा प्लसवर क्लिक करून पुढं वाढून घ्यायचं आणि बघू शकता अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. एवढं काम झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, याच व्हिडिओवर क्लिक करून ब्लेंडिंग ॲपसिटी म्हणून लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून टाका. अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ दिसणारा बघू शकता मित्रांनो. एवढं काम झाल्यानंतर आता काय करायचं आहे, जे आपण जे फोटो ॲड केले त्या फोटोला शेक इफेक्ट लावण्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, शेक इफेक्टमध्ये जाऊन जो पहिला फोटो दिलेला आहे त्यावर क्लिक करून इफेक्ट्स येऊन 3 डॉट यायचं आहे, इफेक्ट कॉपी करायचं आहे. नंतर बॅक येऊन मेन जो आपला प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि आपण जो खाली एक जो बहीण भावाचा फोटो ॲड केला आहे त्यावर क्लिक करून बॅकग्राऊंडच्या फोटो सिलेक्टवर आणि इफेक्ट्स देऊन 3 डॉट पेस्ट इफेक्ट करून टाका. म्हणजे हा इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे दिसणार लावल्यानंतर. त्यानंतर इथून पुन्हा एकदा बॅक या आणि शेक इफेक्टमध्ये जाऊन मित्रांनो काय करा, दुसऱ्या फोटोवर क्लिक करून याचा इफेक्ट सेम पद्धतीने कॉपी करून घ्या. नंतर बॅक येऊन आपला मेन जो प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्या. आणि मित्रांनो काय करा तर इथे बघू शकता दुसरा जो आपण फोटो ॲड केला आहे तिथे येऊन त्यालासुद्धा असा इफेक्ट लावून टाका. म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे इथे रेडी होईल. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा,
चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंग साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा आणि खाली एक्सपोर्ट करून टाका.